आपले आरोग्य आपली जबाबदारी। आरोग्य टिप्स, डॉक्टरांचे मार्गदर्शन, आजार, उपचार, योगा, व्यायाम, आरोग्य चाचण्यांची माहिती। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपले आरोग्य आपली जबाबदारी या आरोग्य जनजागृती मालिकेत। आज आपण भेटणार आहोत लातूर शहरातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, लातूरच्या पहिला महिला पोस्ट मास्टर सौ रोहिणी गोवंडे जैन। घरातील जबाबदाऱ्या, मुलीचं शिक्षण, नोकरीतील जबाबदाऱ्या या सगळ्याचा उत्तम समतोल साधत मागील 40 वर्षापासून दररोज सकाळी नियमित व्यायाम करणं हे त्यांचं आयुष्याचं अविभाज्य अंग बनलं आहे। विशेष म्हणजे त्या आपल्या पतीसोबत रोज व्यायामला जातात। त्यांचा हा शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी दिनक्रम भारतातील प्रत्येक महिलेसाठी एक आदर्श ठरावा अशीच प्रेरणा आहे। चला तर मग जाणून घेऊया त्या कशा प्रकारे घर, नोकरी आणि आरोग्य या तिन्ही गोष्टी सुंदररित्या सांभाळतात आणि दररोज केवळ 25 मिनिटं काढून स्वतःला तंदुरुस्त ठेवतात। नमस्कार, मी खूप लहानपणापासून व्यायाम करते, म्हणजे अगदी कॉलेज डेजपासून व्यायाम करते। फिरायला जात होते, त्यानंतर योगासनं करणं, सूर्यनमस्कार घालणं आणि प्राणायाम करणं ह्या गोष्टी मी सतत करत राहिले। मला ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर सर्व्हिस लागली, तरी पण मी व्यायामाची कास सोडली नाही, सततच व्यायाम करत राहिले। मग मला 2 लहान मुली झाल्या, माझे मिस्टर परगावी ड्युटीसाठी गेले, तरी पण मी ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा माझ्यासाठी मी 1 तास काढत होते आणि व्यायाम करतच होते। म्हणजे मी त्यासाठी सकाळी 5 वाजता उठायची, कारण माझं ऑफिस सकाळी 7:30ला असायचं, तर त्यापूर्वी 45 मिनटं व्यायाम करूनच जात होते। आत्ता माझं एज 63 आहे, अजूनही मी व्यायाम करतच आहे। परवाच मी माझं घर नावाचं इथलं जी संस्था आहे तिथपर्यंत 18 किलोमीटर चालत गेले होते मी वाढदिवसानिमित्त। हां, माझ्या वाढदिवसानिमित्त, कारण मी तो असा संकल्पच केला होता की वाढदिवसानिमित्त आपण तेवढं चालायचं आणि आज आपली कपॅसिटी किती आहे ते चेक करून बघायचं। माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिलेने रोजच व्यायाम केला पाहिजे, कारण ते खूप गरजेचं आहे। आपल्याला खूप काम असतं, माहिती आहे, घरचं खूप करायचं असतं, काही महिला सर्व्हिस करून करत असतील माझ्यासारख्या, पण तरीसुद्धा 45 मिनटं ते 60 मिनटं आपल्या शरीरासाठी काढणं आवश्यक आहे। त्याने आपण आपल्यापासून रोगांना दूर तर ठेवतो, उत्साह वाढतो, कधीच आपण असं निरुत्साही वाटत नाही आपल्याला व्यायाम वगैरे केल्यामुळे, हसतमुख राहतो आपण आणि आपल्यावर ज्या काही जबाबदाऱ्या येतात त्या व्यवस्थित पेलू शकतो। म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिलेनीच प्रत्येक व्यक्तीनं आपल्या शरीरासाठी 1 तास देणं फार गरजेचं आहे।